हातात घेतलेल्या कामाचा कणका पाडल्याशिवाय शांत बसायचं नाही. शरीर यष्टी काहीशी काटक असली तरी आवाजात जरब आणि काम करण्याची पद्धत बघता प्रशासनावर असलेली पकड ही राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची ओळख. 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यापासून मागच्या 20 वर्षात शंभूराज देसाई यांच्या नावामागे लागणारी पदं बदलत गेली. मात्र त्यांनी पाटण मतदारसंघावरचा आणि सातारा जिल्ह्यामधला आपला होल्ड सुटू दिलेला नाही. 2009 मध्ये 580 मतांनी झालेल्या निसटत्या पराभवानंतर शंभूराज देसाई यांनी कमबॅक केलं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्याच यादीत शंभूराज देसाई यांना स्थान देत त्यांना हॅट्रिकची संधी दिली आहे. पण यंदा शंभूराज देसाई यांचा पाटणमधला सामना कसा असेल? लढत देसाई गट विरुद्ध पाटणकर गट अशीच होणार की यात नवा ट्विस्ट येणार? पाटणमधली समीकरणं नेमकी काय आहेत पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. पाटण मतदारसंघाचं राजकारण हे पहिल्यापासून देसाई आणि पाटणकर या दोन घराण्यांभोवती फिरत आलंय. दौलतराव देसाई म्हणजेच बाळासाहेब देसाईंनी पाटणचं 5 टर्म प्रतिनिधित्व केलं. मग 1983 नंतर 5 टर्म विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटणचा गड राखला. 2004 ला शंभूराज देसाईंनी पाटणकरांना धक्का दिला, तर 2009 ला विक्रमसिंह पाटणकरांनी निसट्टी बाजी मारली. साहजिकच संघर्ष हा पाटणकर विरुद्ध देसाई असाच आहे, ज्यात बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई रिंगणात आहेत आणि विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजित पाटणकर रिंगणात असू शकतील. आधी बोलूयात विद्यमान आमदार आणि तिकीट जाहीर झालेल्या शंभूराज देसाई यांच्याबद्दल. एकूण 3 टर्म आमदार आणि मागच्या 5 वर्षात दोन्ही सरकारमध्ये मंत्रिपद असल्यानं इथं शंभूराज देसाई यांनी आपला होल्ड पक्का केल्याचं सांगण्यात येतं. 2009 मध्ये जेव्हा त्यांचा निसट्टा पराभव झाला होता तेव्हा त्यांनी बॅकफूटवर न जाता मतदारसंघातला संपर्क वाढवला. आपली संस्थात्मक ताकद ग्राउंडशी जोडून मतपेरणी करायला सुरुवात केली, ज्याचा फायदा त्यांना अगदी मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये झाल्याचं बोललं जातं. कारण त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून बळ दिलं, जबाबदाऱ्या दिल्या, मंत्रिपद मिळाल्यानंतर मतदारसंघात निधी आणला, रस्त्यांची आणि इतर कामं केली. थोडक्यात गड मजबूत केला. आता हा गड मजबूत होण्याचं आणखी एक कारण आहे सहकारावर असलेला होल्ड. पाटणमध्ये शंभूराज देसाई यांचा बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना आहे. कारखान्याचं प्रभाव क्षेत्र मोठं आहेच, पण गाळप तुलनेनं कमी असलं तरी उसाला मोठ्या कारखान्याने एवढा दर देणं शंभूराज देसाईंच्या कारखान्यानं जमवलंय. या साखर कारखान्यामुळे देसाई कुटुंबियांनी आधीपासून जुळवलेली समीकरणं हा देसाईंचा स्ट्रॉंग पॉइंट ठरू शकतो. सोबतच शंभूराज देसाईंनी नव्यानं दूध संघाची सुरुवात केली आहे, त्यामुळं ती बेरीज सुद्धा देसाई यांचं ग्राउंड भक्कम करू शकते. कारण या सहकाराच्या जोडीला देसाईंकडे लोकांशी असलेला थेट कनेक्ट ही सुद्धा जमेची बाजू आहे. आता बोलूयात महाविकास आघाडीबद्दल. खरं तर महाविकास आघाडीमध्ये शंभूराज देसाई यांच्या विरोधात लढण्याकरता 2 नावांची चर्चा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सत्यजित पाटणकर आणि ठाकरे गटाकडून हर्षद कदम. यातले सत्यजित पाटणकर हे शंभूराज देसाई यांचे पारंपरिक विरोधक. त्यांची ताकद बघायची झाली तर विक्रमसिंह पाटणकर यांच्या कामामुळे पाटणकर कुटुंबाला मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. शांत संयमी स्वभावाचे म्हणून सत्यजित पाटणकरांची ओळख आहे. पाटणकरांचा सुद्धा संस्थात्मक होल्ड तगडा आहे. पाटण अर्बन बँक, कोयना शैक्षणिक संस्था आणि इतर संस्था पाटणकरांच्या आहेत. पण संस्थात्मक राजकारण आणि ग्राउंडवरचा कनेक्ट ही महत्वाची बेरीज लावण्यात सत्यजित पाटणकर फारसे यशस्वी ठरले नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. जनसंपर्काची यंत्रणा कमी पडत असल्यानं पाटणकर यांना मतदान आपल्याकडे वळवण्यात फटका बसू शकतो. तरीही त्यांचा संस्थात्मक बेस नाकारून चालत नाही. यात महत्वाची गोष्ट म्हणजे 2019 ला पराभव झाल्यानंतर पाटणकर हे मतदारसंघात लागलीच सक्रिय झाले नाहीत. त्यामुळं कार्यकर्त्यांची फळी, संस्थांमधून जुळवलेलं मतदान यात अंतर पडल्याची चर्चा होऊ लागली. दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनीही देसाईंच्या विरोधात ताकद लावली आहे. पण मतदारसंघात देसाई आणि पाटणकर असे मोठे गट असताना कदम यांचं पॉकेट फार मोठं नसल्याचं बोललं जातं. साहजिकच ठाकरे गट कदम यांच्यासाठी या जागेवर क्लेम करण्याची शक्यता नाहीये. थोडक्यात यंदाच्या वर्षी देसाई विरुद्ध पाटणकर या लढाईत ग्राउंडवरचा कनेक्ट महत्वाचा ठरणार आहे. सोबतच दोन्ही पक्षांबद्दलचं वातावरण सुद्धा महत्वाचं असेल. शिवसेना एकनाथ शिंदे गटाबद्दल बोलायचं झालं तर शंभूराज देसाई यांच्या फोर्सला एकनाथ शिंदे यांची निवडणूक लढवण्याची रणनीती, ग्राउंडवर उतरून समीकरणं आखणं याची बेरीज जोडली जाणार आहे. सोबतच
साताऱ्यात मराठा फॅक्टर महत्वाचा ठरत असला तरी पाटणमध्ये तो शंभूराज देसाई यांना फटका देण्याची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात येतं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका शंभूराज देसाई यांच्या पथ्यावर पडू शकते. तर पाटणकर यांची भिस्त ही स्वतःच्या ताकदीसोबतच शरद पवारांना असलेली सहानुभूती आणि ठाकरे गटाची लिमिटेड झालेली ताकद यावर असणार आहे. सातारा जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर वातावरण शरद पवारांबद्दल भावनिक होत असलं तरी ग्राउंडवरच्या समीकरणांमुळे या वातावरणाचं मतांमध्ये रूपांतर करणं किंवा त्या जोरावर बाजी मारणं यात शरद पवार गट काहीसा मागे पडलाय. त्यामुळं ही पिछाडी भरून काढत देसाईंना मिळणारी आघाडी मागे टाकणं हे सत्यजित पाटणकर यांच्या पुढचं मोठं आव्हान ठरू शकतं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रोजगारासाठी पाटणमधले सुमारे 60,000 मतदार मुंबईत स्थलांतरित झालेत. या मतदारांसाठी फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन्हीकडून सुरू आहेत. आता ऐन मतदानाच्या आधी दिवाळीमध्ये एसटी प्रवासात मिळणारी सूट, टोल नाक्यावरची टोल माफी हे मुद्दे मुंबईच्या मतदारांसाठी निर्णायक ठरू शकतात अशी ही चर्चा आहे. ही गोष्ट सुद्धा इथे महायुतीच्या पथ्यावर पडू शकते. पाटणमध्ये शंभूराज देसाई यांच्या समोर आणखी एक आव्हान उभं राहण्याची चर्चा होती, ती म्हणजे भाजपची भूमिका. इथं भाजप आपल्याकडे जागा घेण्यासाठी प्रयत्न करेल अशा बातम्या आल्या होत्या. पण एकनाथ शिंदेंनी शंभूराज देसाई यांची पहिल्याच यादीत घोषणा करत या चर्चांना पूर्णपणे ब्रेक लावलाय. त्यामुळं महायुतीचा एकत्रित फोर्स शंभूराज देसाई यांच्या मागे उभा राहू शकतो. साहजिकच सत्यजित पाटणकर यांच्यासाठी ही लढाई म्हणावी अशी सोपी नसणार आहे. ठाकरे गटाची किती मतं आहेत आणि त्यातली किती मतं शरद पवार गटाकडे वळणार हे पाटणकर यांच्यासाठी महत्वाचं असेल. कारण शंभूराज देसाई यांची ताकद तगड्या जनसंपर्कात आहेत, जी भेदण्यासाठी पाटणकरांना मेहनत घ्यावी लागेल. त्यावर ठरेल पाटणमध्ये देसाईंच्या हॅट्रिकला तुतारी कितपत आव्हान देणार. तुम्हाला काय वाटतं? पाटणमधली समीकरणं नेमके काय असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.